हा जे काही टेन्सेस आपण शिकत आहे त्याच्यामधला थर्ड टाइप फ्युचर टेन्स. मग फ्युचर टेन्सला मराठीत काय म्हणतात? भविष्यकाळ. काय म्हणतात? भविष्यकाळ. राईट. फ्युचर टेन्सला म्हणतात भविष्यकाळ. राईट. फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स is subdivided into four parts. Into four parts or four types. Subdivided into four types. फ्युचर टेन्स जो आहे हा 4 सब टाइप्स मध्ये डिवाइडेड असतो. ते सब टाइप्स कोणते आहेत? तर याच्यामध्ये फर्स्ट टेन्स जो असतो तो असतो सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स. राईट. त्याच्यानंतर कोणता असतो? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. कोणता? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. स्पेलिंग बघा आता कंटिन्युअस टेन्स काय आहे? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. त्याच्यानंतर थर्ड टाइप जो असतो हा असतो फ्युचर परफेक्ट टेन्स. कोणता असतो? फ्युचर परफेक्ट टेन्स. फोर्थ टाइप जो असतो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. Future perfect continuous tense. These are the four subtypes of future tense. These are the four subtypes of future tense. Right. Simple future tense ला future indefinite tense पण म्हणतात. काय म्हणतात? Future indefinite tense. काय म्हणतात त्याला? Future indefinite tense. Right. फ्युचर कंटिन्युअस टेन्सला काय म्हणतात? फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स. फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स. फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स याला दुसरं नाव काय आहे? फ्युचर डेफिनाइट टेन्स. काय आहे? फ्युचर डेफिनाइट टेन्स. राईट. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. राईट. याला आपण फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स पण म्हणतो. काय म्हणतो? फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. हे 4 टाइप्स असतात. सब टाइप्स असतात फ्युचर टेन्सचे. किती टाइप्स? सब टाइप्स 4 सब टाइप्स. सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. असेच 4 टाइप्स आपण प्रेझेंट टेन्सचे, 4 टाइप्स आपण पास्ट टेन्सचे बघितले आहे की नाही? बघितले आहे ना? ओके. हे लिहून झालं? लिहून घे. सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्सला आपण मराठीत काय म्हणतो? साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ. राईट. साधा भविष्यकाळ. सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स. What is the use of simple future tense? Where do we use simple future tense? Simple future tense आपण कुठे यूज करतो? Simple future tense is used. Simple future tense. Simple future tense is used to talk about an action or event. Simple future tense is used to talk about an action or event that will happen in the future. That will happen in the future. Simple present tense जे आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स हे आपण कशासाठी वापरतो? अशा घटना, ॲक्शन किंवा
किंवा इव्हेंट दर्शवण्यासाठी ज्या घटना फ्युचरमध्ये घडणार आहे, फ्युचरमध्ये घडणार आहे त्यांच्यासाठी आपण फ्युचर सिंपल फ्युचर टेन्स वापरतो. दिस टेन्स इज यूज्ड टू एक्सप्रेस फ्युचर ॲक्शन और इव्हेंट, राईट. मराठीमध्ये सांगायचं झालं तर साधा भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ साधा भविष्यकाळ भविष्यात घडणाऱ्या गोष्टी किंवा घटना दर्शविण्यासाठी वापरला जातो. Simple future tense is used to talk about an action or event that will happen in the future, right? भविष्य काळात एखादी गोष्ट घडणार आहे, राइट. त्याच्यासाठी सिंपल फ्युचर टेन्स आपण वापरतो, राइट. राइट डाउन दिस वन, यू गेट इट. ओके, सिंपल फ्युचर टेन्स, राइट. सिंपल फ्युचर टेन्स आपण शिकतोय. सिंपल फ्युचर टेन्स प्रत्येक टेन्स मध्ये किती स्ट्रक्चर शिकतो आपण? 4 स्ट्रक्चर, राइट. So in this tense too we are going to discuss about 4 general structure. या टेन्स मध्ये पण आपण 4 जनरल स्ट्रक्चर बघणार. The general structures of simple future tense are, right. So the first general structure for simple future tense is in the form of assertive sentence, right. पहिला कोणता फॉर्म असतो आपल्याकडे? assertive sentence चा जनरल स्ट्रक्चर. assertive sentence ला काय म्हणतो आपण? affirmative sentence. assertive sentence is also known as affirmative sentence. assertive sentence ला मराठीत होकारार्थी वाक्य म्हणतात. काय म्हणतात? होकारार्थी वाक्य. मग assertive sentence चे जे जनरल स्ट्रक्चर आहे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये ते आहे subject plus shall or will plus V1 plus object. subject plus shall or will plus V1 plus object आणि शेवटी फुल स्टॉप. हा आहे assertive sentence च सिंपल फ्युचर टेन्स मध्ये जनरल स्ट्रक्चर. subject plus shall or will plus V1 plus object, राइट. आता याचा एक्झाम्पल जर आपण विचार केला, याचा एक्झाम्पल आपल्याला फॉर्म करायचा आहे. एक्झाम्पल फॉर्म करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, I and will I नंतर आणि V नंतर, I नंतर आणि V नंतर काय येणार? I नंतर आणि V नंतर नेहमी काय येणार? shall. I नंतर आणि V नंतर काय येणार? shall. बाकीचे जे सगळे प्रोनाउन्स आहेत they, you, राइट. they, you, he, she, it यांच्या नंतर काय येणार? will. त्यांच्या नंतर काय येणार? will. आता फॉर एक्झाम्पल आपलं जे नेहमीचं एक्झाम्पल आहे, I फर्स्ट एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. I shall teach you. I shall teach you, right. मी तुम्हाला शिकवत असेल. I shall teach you. मी तुम्हाला शिकवत असेल, राइट. हे झालं assertive sentence चा जनरल स्ट्रक्चर. I नंतर काय वापरलं आपण? shall. shall नंतर काय वापरलं? teach. V1 नंतर काय आहे? you, object. नेक्स्ट एक्झाम्पल she नंतर काय वापरायचं? will. she will what?
she will work very hard. She will work very hard. Right? ती खूप कठोर मेहनत करेल. Right? So these are the two examples of assertive sentence in simple future tense format. Right? त्याच्यानंतर 3 एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे. मी 2 एक्झाम्पल तुम्हाला सांगितले, 3 एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे. ते 3 एक्झाम्पल मला लिहून दाखवा. assertive sentence इकडे नेक्स्ट टाइप ऑफ सेंटेन्स जे असतं, नेक्स्ट जनरल स्ट्रक्चर ते कशाचं असतं आपल्याकडे? निगेटिव्ह सेंटेन्स. कशाचं? निगेटिव्ह सेंटेन्स. मग निगेटिव्ह सेंटेन्सला मराठीत काय म्हणतो आपण? नकारात्मक. निगेटिव्ह सेंटेन्सला काय म्हणतो? नकारात्मक. मग निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना काय करत असतो आपण? हेल्पिंग वर्ब नंतर काय टाकतो? नॉट टाकतो. काय टाकतो? नॉट टाकतो. ऍक्च्युअली शॅल आणि विल आपल्याला वाटत असेल ते हेल्पिंग वर्ब आहे, ते काय आहे? हेल्पिंग वर्ब नाही आहे, ते काय आहे? मॉडल ऑक्सिलरी आहे. काय आहे? मॉडल ऑक्सिलरी आहे. राईट. मग याचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना कसं बनवणार आपण? सब्जेक्ट प्लस शॅल और विल प्लस काय? नॉट. शॅल और विल प्लस नॉट प्लस v1 प्लस ऑब्जेक्ट. शेवटी फुल स्टॉप. This one is the general structure for negative sentence in simple future tense. मग negative sentence चे जनरल स्ट्रक्चर आहे ते subject plus shall will plus not plus v1 plus object. मग हेच एक्झाम्पल जे आहे त्याचा आपल्याला काय बनवायचं आहे? निगेटिव्ह बनवायचं. काय बनवायचं? निगेटिव्ह बनवायचं. सिंपल आहे. I shall not teach. मी तुम्हाला शिकवणार नाही. I shall not teach. She will not work very hard. She will not work very hard. So these are the two negatives. Now you need to make. तुम्हाला 3 negatives तयार करायचे आहेत. त्याच्या आधी आपण थर्ड टाइप शिकून घेऊया. राईट. थर्ड टाइप कोणता असतं? यस नो सेंटेन्स. राईट. यस नो सेंटेन्स. त्यालाच आपण दुसरं नाव काय दिलेलं आहे? आपण नाही दिलेलं आहे, पण दुसरं नाव काय आहे? सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर कसं फॉर्म करत असतो आपण? काय करतो? हेल्पिंग वर्ब जे आहे ते कुठे आणतो? सुरुवातीला आणतो की नाही? मग इथे हेल्पिंग वर्ब नाही, इथे मॉडल ऑक्सिलरीज आहे. काय आहे? शॅल और विल. शॅल और विल प्लस सब्जेक्ट प्लस v1 प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी काय? क्वेश्चन मार्क. shall will plus subject plus v1 plus object. राइट. हे झालं यस नो टाइप सेंटेन्स किंवा सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं काय? जनरल स्ट्रक्चर. मग एक्झाम्पल आपल्याला तयार करायचे. याच एक्झाम्पलचं आपण काय तयार करायचं? यस नो सेंटेन्स किंवा सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं. तयार करत असताना काय करायचं? शॅल किंवा विल हे जे मॉडेल्स असतात हे आधी लिहायचं. शॅल I teach you आणि शेवटी काय? क्वेश्चन मार्क. सेकंड एक्झाम्पल. will she work very hard. will she work very hard. शेवटी दिला आपण क्वेश्चन मार्क. आता 3 एक्झाम्पल तुम्हाला बनवायचे यस नो सेंटेन्स. राईट. निगेटिव्ह सेंटेन्सचे पण 3 एक्झाम्पल बनवा आणि यस नो सेंटेन्सचे पण 3 एक्झाम्पल तुम्हाला बनवायचे. नेक्स्ट टाइप, फोर्थ स्ट्रक्चर फॉर सिंपल फ्युचर टेन्स इज ऑफ डबल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. कशाचा आहे? डबल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आणि डबल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सला काय म्हणतो आपण? WH सेंटेन्स. काय म्हणतो? WH सेंटेन्स. डबल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स किंवा
WH सेंटेन्स. WH सेंटेन्स जे आहे हे नेहमी कशाने स्टार्ट होतं? WH वर्ड. कशाने स्टार्ट होतं? WH वर्ड. WH वर्ड मी स्टार्ट झाल्यानंतर आपण काय करतो? जे yes no टाइपचे सेंटेन्स आहे किंवा सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे त्याचं जे जनरल स्ट्रक्चर आहे तेच फॉलो करतो. पहिल्यांदा फक्त काय लिहितो आपण? WH वर्ड. WH वर्ड नंतर काय लिहिणार आपण? shall और will. will नंतर काय लिहिणार? सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर काय लिहिणार? V1. V1 नंतर काय लिहिणार? ऑब्जेक्ट आणि शेवटी काय? क्वेश्चन मार्क. So this one is the general structure for double interrogative sentence or WH sentence. WH word plus shall or will plus subject plus V1 plus object. आता याच्यामध्ये एक्झाम्पल बनवत असताना काय करायचं असतं? काय करायचं असतं? मी तुम्हाला सांगितलं सिंपल आणि साधी सोपी मेथड आहे. जर आपल्याला WH क्वेश्चन फ्रेम करायचं असेल, क्वेश्चन विचारला गेला पेपर मध्ये, तर आपल्याला कोणता ना कोणता तरी पार्ट अंडरलाइन करून दिलेला असतो. काय करून दिलेला असतो? अंडरलाइन करून दिलेला असतो आणि तो पार्ट आपल्याला ॲज अन आन्सर मिळायला पाहिजे. काय मिळायला पाहिजे? उत्तर म्हणून तो जो अंडरलाइन पार्ट आहे तो उत्तर म्हणून मिळायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल आय शॅल टीच यू हे एक्झाम्पल आहे. काय आहे? हे असर्टिव्ह सेंटेन्सचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये मी सब्जेक्टला अंडरलाइन करतो. कशाला अंडरलाइन करतो? सब्जेक्टला. म्हणजे कोणाला अंडरलाइन केला मी इथे? आयला. कशाला अंडरलाइन केला? आयला. मग आयला अंडरलाइन केल्यानंतर तुम्हाला म्हटलेलं आहे मेक अ WH क्वेश्चन टू गेट अन अंडरलाइन पार्ट ॲज अन आन्सर. म्हणजे आय हा आपला आन्सर मिळाला पाहिजे. आय सब्जेक्ट आहे म्हणून आपण सब्जेक्टला कशाने प्रश्न विचारतो? हुनी. कशाने प्रश्न विचारतो? हुनी. मग मी हुनी प्रश्न विचारला म्हणजे काय लिहिणार मी सुरुवातीला? WHO राइट. हु नंतर काय लिहिणार मी? शाल. हु नंतर काय लिहिणार? शाल. हु नंतर काय लिहिणार? शाल. शाल. हु नंतर काय लिहिणार? शाल. शाल नंतर काय लिहिणार? सब्जेक्ट. मी सब्जेक्ट काय केलेला आहे? अंडरलाइन केलेला आहे. काय केलेला आहे? अंडरलाइन केलेला आहे. शाल अंडरलाइन, सब्जेक्ट अंडरलाइन केलेला आहे म्हणून तो शब्द लिहिणार का मी? नाही. तो शब्द आपण WH सेंटेन्स बनवत असताना लिहत नाही. मग तो शब्द लिहिणार नाही. त्याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला? सब्जेक्ट नंतर V1. V1 काय आहे आपल्याकडे? टीच. टीच नंतर काय पाहिजे? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे? यू. शेवटी काय द्यायचा? क्वेश्चन मार्क. हु शॅल टीच यू? हु शॅल टीच यू? तुम्हाला कोण शिकवेल? कोण शिकवेल? आय. कोण शिकवेल? आय. सो आपल्याला काय भेटतं? आय भेटतं ॲज अन आन्सर. जे अंडरलाइन केलेलं पार्ट आहे ते आपल्याला आन्सर भेटतं. अशा प्रकारे आपल्याला WH सेंटेन्स बनवायचे असतात. काय बनवायचे असतात? WH सेंटेन्स. मग आपण 4 स्ट्रक्चर शिकलो. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये किती स्ट्रक्चर शिकलो? 4 स्ट्रक्चर. सिंपल फ्युचर टेन्स चे 4 स्ट्रक्चर आपण शिकलो. फर्स्ट स्ट्रक्चर इज असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्सला दुसरं नाव काय आहे? अफर्मेटिव्ह सेंटेन्स. मराठीत त्याला होकारार्थी वाक्य म्हणतात. होकारार्थी वाक्याचं जनरल स्ट्रक्चर किंवा असर्टिव्ह सेंटेन्सचे जनरल स्ट्रक्चर असते सब्जेक्ट प्लस शाल और विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. देन निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल और विल प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. देन yes no type sentence which is called as simple interrogative sentence. Simple interrogative sentence चा जनरल स्ट्रक्चर असतं shall or will plus subject plus V1 plus object. त्याच्यानंतर डबल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. डबल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सलाच आपण काय म्हणतो? WH सेंटेन्स. WH सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर काय असते? WH वर्ड प्लस shall or will प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी काय? क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे 4 स्ट्रक्चर जे आहेत ते आपण सिंपल फ्युचर टेन्सचे शिकलेलो आहोत. राइट. तुम्हाला याचे 4 एक्झाम्पल करून दाखवायचे आहेत.